नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 2 मार्च या दिवशी झालेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। तर नर्मदा ही जी नदी होती तर ती पहा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामधून ती वाहते। प्रश्न क्रमांक दुसरा, क्रिकेटमधील DRS प्रणालीमध्ये आरचा अर्थ काय होतो? तर क्रिकेटमधील DRS प्रणालीमध्ये आरचा अर्थ काय होतो या? तर ऑप्शन क्रमांक 2 रिव्ह्यू होतो। काय होतो? रिव्ह्यू। तर DRS चा फुल फॉर्म काय आहे? तर ते डिसिजन रिव्ह्यू सिस्टम हा DRS चा फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 14 सप्टेंबर। भारतामध्ये हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक चौथा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे राज्य आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि उत्तर प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 5, कण्हेरी मठ हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर। तर कण्हेरी हे जे मठ आहे तर ते महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, जगातील 2 नंबरचे सर्वात मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे धरण कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ग्रँड कुली धरण, जे की USA या देशामध्ये आहे। तर जगातील 2 नंबरचे सर्वात मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे धरण हे ग्रँड कुली हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 7, पालकांनी मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सुकन्या समृद्धी योजना। तर पहा, पालकांनी मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारने सुकन्या समृद्धी ही योजना सुरू केलेली आहे, जे की ही पहा मुलींसाठी आहे। कशासाठी? मुलींसाठी ही योजना आहे। प्रश्न क्रमांक 8, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आंबोली हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ते आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले 100% सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सिक्कीम। भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य हे सिक्कीम हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेवर सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातील आहे? तर राज्यसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य हे पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश। कोणत्या राज्यातून जातात? तर ते उत्तर प्रदेश या राज्यातून जातात। किती जातात? 30 सदस्य 31 सदस्य जातात। किती? 31 सदस्य हे राज्यसभेवर जातात। प्रश्न क्रमांक 11, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात दिला जाणारा महत्त्वाचा जागतिक पुरस्कार कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नोबेल पुरस्कार। तर पहा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जाणारा महत्त्वाचा जागतिक पुरस्कार हा नोबेल पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 12, मिझोरम या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर मिझोरम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 4 ऐझवाल। कोणती आहे? ऐझवाल। तर कोहिमा ही पहा नागालँड या राज्याची राजधानी। नागालँड, कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे। इटानगर ही जी आहे तर ती पहा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे। अरुणाचल प्रदेश। गंगाटोक ही जी आहे तर ती पहा सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। सिक्कीम। प्रश्न क्रमांक 13, अनदर डे इन लँडोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रस्किन बॉन्ड। रस्किन बॉन्ड हे अनदर डे इन लँडोर या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 14,
लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते एक पहा खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 स्किल इंडिया मोहिमेची महाराष्ट्रातील संलग्न योजना कोणती आहे? तर स्किल इंडिया मोहिमेची महाराष्ट्रातील संलग्न योजना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद महाराज कौशल्य विकास ही योजना संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 16 विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी खालीलपैकी कोणता जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नोबेल पुरस्कार. कोणता? नोबेल हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 17 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर ते ऑप्शन क्रमांक 4 दर्पण हे होते. जे की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता पर्वत हा भारतामध्ये नाही? तर कोणता नाही? तर ते ऑप्शन क्रमांक 3 माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत आहे तर ते आपल्या भारतामध्ये नाही. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेलेले सदस्य खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेलेले सदस्य आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये काय विचारण्यात आले होते रिझनिंग अँड क्वांट. तर पहा पहिलं होतं नॉर्थ डायरेक्शन सिटिंग सिक्स पर्सन याच्यावर पहा 4 प्रश्न होते. फॉरवर्ड बॅकवर्ड डायरेक्शनवर 1 प्रश्न होता. सिम्प्लिफिकेशनवर पहा 2 प्रश्न होते. पार्टनरशिपवर 1 होता. पर्सेंटेजवर पहा 1 होता. एजवर 1 प्रश्न होता. मिससेलेनियसवर 2 प्रश्न होते. नंबर सिरीजवर पहा 2 प्रश्न होते. प्रॉफिट लॉसवर 1 प्रश्न होता. मराठीमध्ये काय विचारण्यात आलेले होते पहा एकवचन अनेकवचनवर 4 प्रश्न होते. सेंटेन्सेस अरेंजमेंटवर 3 प्रश्न होते. एरर डिटेक्शनवर 3 प्रश्न होते. आणि इंग्लिशमध्ये पहा एरर डिटेक्शनवर 4 प्रश्न होते. वर्ड स्वेपिंगवर 2 प्रश्न होते आणि पॅराजंबलवर 2 प्रश्न होतो.